समज. आता ते पोलिसांना काय उत्तर द्यायचे ते. मौर्य साहेब नाही तर जाधव साहेब असतील बघतो. सत्या 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 अरे मग दार तोडून कशाला आला? ऍक्शन पिक्चरचं शूटिंग चालू आहे इथं. सॉरी सॉरी. ते जरा जुना पण माझा जागा झाला ना, मी म्हणलं तर धडाकेबाज एंट्री करावी अशी तोड फोडवाली. तुम्ही दोघं बी घाबरताय ना? पोलीस येतील याची भीती वाटते ना? वाघमारे, पोलीस येण्याची भीती नाही वाटली मला. पोलीस आल्यावर मी कसा वागीन याची वाटली. कारण सत्या पोलिसांना घाबरत नाही, फक्त स्वतःला घाबरतो. बलमा ठीक आहे, जून घ्या. नकोय मला. घ्या म्हणतोय ना. नको म्हणले ना. अहो वाघमारे, खाऊन घ्या. साताऱ्याची सगळ्यात फेमस बिर्याणी. मग आपण एक फुल खाऊन आली तरी अजून एक बिर्याणी करतो. म्हणजे कसली बारी असं विचार करा. हो लोड करू नका. मला काय पाहुणचार करायला किडनॅप केलंय? नाही तसं असेल ना तर कंदी पेढे बासुंदी बालुशाही सगळंच घेऊन या. हो, तुम्हाला किडनॅप का केलंय ना हे नंतर कळलं तुम्हाला. आधी खाऊन घ्या. नको म्हणून सांगितलंय ना एकदा. वाघमारे, हे बघा, उगाच हट्ट करू नका. आमचा रूल आहे, आम्ही किडनॅप केलेल्या माणसाला अजिबात उपाशी ठेवत नाही. किडनॅप केलेल्या माणसांना जर उपाशी कुठे ठेवलं आणि ते मेले तर काय इज्जत राहील आमची? उपाशी ठेवू नाही तर बाकी कस तरी मारणारच आहेस ना मला. तुम्हाला काय वाटतं जुना सत्या काय करेल? मला बघून पोट नाही भरणार तुमचं. हे घ्या. उपाशी राहिले तरी मरणारच आहे ना. मनासारखं होईल तुझे. ठीक आहे, नका झोप, नका खाऊ, मग राहा उपाशी. अजूनही काही संशयास्पद आढळलेलं नाहीये आणि चेकपोस्टवर सुद्धा अजून सगळ्या गाड्यांची चेकिंग सुरूच आहे. ठीक आहे, चालू ठेवा. हॅलो, सापडली का काही लीड? पण घाई करा आणि काही समजलं तर मला पटकन फोन करा. हा रणविजय, मला नाही वाटत की मंजू साताऱ्यातून बाहेर गेली आहे. सगळे चेक पॉइंट आहेत ना, तिथं बंदोबस्त वाढवा. आणि ज्या निर्जन जागा आहेत तिथं कोणी जात नाही, ओसाड पडलेली घरं आहेत, सगळं पिंजून काढा. साताऱ्याचा कोपरा कोपरा शोधून काढा. पण काही झालं तरी मंजू सापडली पाहिजे. ठीक आहे सर, लागा कामाला, लगेच कर. हॅलो, हां ऐका ऐका, ते क्रिमिनल्स अजून साताऱ्याच्या बाहेर गेले नाहीयेत. हां, तेव्हा साताऱ्याचा कोपरा ना कोपरा छान मारा आणि एक पण गाडी चेक केल्याशिवाय सोडू नका. कळतंय? मी नंतर फोन करतो, परत कळवा मला. ओके. पप्या, तू अरे इतक्या रात्री इथं काय करतोयस? तर बघा, अहो मंजूताई बहीण आहे माझी, आणि माझी बहीण अडचणीत असताना मी बरा घरी जाईन. उलट तुम्हालाच काय मदत लागली तर मला सांगा, मी आहे येतच. आणि गलीतल्या सगळ्या पोरांना मी सांगून ठेवले, त्यामुळे मला बिंदास सांगा तुम्ही. घ्या चहा घ्या सगळेजण, म्हणजे जरा कामाला तरतरी येईल. घ्या चहा घ्या. पप्या, त्यांना चहा द्या. नाही नाही, मला नको चहा. घ्या, पुढं बरं वाटेल. जवळ माझ्या मंजूचं काही ठाव ठिकाणं लागत नाही ना, त्यावर माझ्या घशाखाली पाण्याचं खोट बी नाही उतरणार. आई, सगळं ठीक होईल, अजिबात काळजी करू नका. आई तर म्हणू शकतो मी तुम्हाला, मंजूताई मला भाऊ मानते. तेव्हा आता तुम्ही बी असंच समजा.
आपल्या मंजूताईने कधी कुणाचं वाईट केलं नाही, तेव्हा विश्वास ठेवा तिच्यावर बी काय वाईट घडणार नाही. ती नक्की परत येणार. मौर्य साहेब आणि जाधव साहेब तिला नक्की शोधून काढतील. ती नक्की परत येणार. विश्वास ठेवा, ही भाऊ आहे तिच्या पाठीशी. घ्या, ऐका माझं, चहा घ्या. आई, मला एक सांगा, मंजूची आत्या आणि सत्याची आई यांच्यावर तुम्हाला काय संशय? तुम्ही प्लीज बाहेर थांबताल का? मला यांच्याशी बोलायचंय. आई अगं तुला असं काय सांगायचंय जे तू आमच्या समोर सांगू शकत नाहीस? अगं बोल ना. अमृता प्लीज, काही प्रोटोकॉल्स असतात ते आम्हाला फॉलो करावे लागतात. सो प्लीज कॉपरेट करा. तुम्ही बाहेर थांबा, मला बोलू द्या यांच्याशी. तू पण जा, तुझं काम झालंय. आई, हे बघा, मंजू आमची कलिग आहे आणि तिला आम्ही काही होऊ देणार नाहीये. तेव्हा आमच्यावर प्लीज विश्वास ठेवा आणि जे काय ते सांगा आम्हाला. हे बघा, एक लक्षात घ्या, तुम्हाला जर काय माहिती असेल ना तर ते आत्ता सांगा. आणि तुम्ही नाही सांगितलं तर आम्हाला तपास करता येणार नाहीये. मंजू कशी सापडेल मग? बोला. की दुसरं काय आहे जे तुम्ही लपवताय माझ्यापासून? प्लीज जे काय आहे ते बोला. त्या आणि म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये माणूस दिसतोय का तुला? ह्यो मुन्नी साहेबांचा माणूस आहे. त्या जर आत्ता म्हणल्या की नाही या पोरीच्या डोसक्यात गोळी झाड तर एका मिनिटात तुझ्या पोरगीची खोपडी उडेल. साहेब, मंजूची आत्या आणि सत्यजितरावांच्या मम्मी साहेब दोघांनी मिळून लय छळलंय मंजूला, लय त्रास दिलाय. मंजू सत्यजितरावांच्या आयुष्यात निघून जावी म्हणून हर एक प्रयत्न केलेत दोघींनी. पण त्यांचं तर काम झालंच ना. सत्या आणि मंजूचा घटस्फोट झालाय, मग ते असं कशाला करतील? की दुसरं काय आहे जे तुम्ही लपवताय माझ्यापासून? प्लीज आई सांगा, जे काय असेल ते सांगा. हे बघा, तुम्ही जर काही लपवत असाल तर ते आत्ताच सांगा. आणि जर तुम्ही नाही सांगितलं तर आम्ही तपास कसा करणार? मंजू कशी सापडेल आपल्याला? बोला. तू सत्यजितरावांना घटस्फोट देशील असं वचन दे मला. बोला आई, प्लीज जे काय असेल ते सांगा. नाही, आणखीन काहीच नाही सांगायचं मला. वाघमारे, का हट्टाला पेटलाय तुम्ही? मला माहिती आहे तुम्हाला भूक लागल्या, तुमच्या तोंडावर दिसतंय ते. मग खावा ना गप, तुम्हालाच उपाशी नाही ठेवणार मी. एकदा सांगितलेलं कळत नाही? जेवणार नाही, उपाशी मरीन. तुला काय करायचंय? ठीक आहे बलमा, लक्ष दे आपल्या पाहुण्यांकडे. मी जरा घरी जाऊन येतो, नाहीतर संशय येईल त्यांना. सत्या, एक काम आहे. काय झालं? ये की जरा इकडं. सत्या, असं काही कांड केलं पोलीस एक दुसरा पटका मारतात का? लई दूध होत्यात. म्हणजे कसं, रातच्याला जर पोलीस इकडं आलंच तर मनाची तयारी करून ठेवतो ना, हाणणार आहेत ती. आणि मलम घेऊन ठेवतो. एक फटका मारला की मलम लावतो, एक फटका मारला की मलम लावतो. म्हणजे सुजणारच नाही, टेन्शनच नाही. कशी वाटली आयडिया? हे भावा, एवढं टेन्शन घ्यायची काय गरज नाही. हे बघ, बाहेर आपली पोरं थांबल्यात. जरा जरी काय भनक लागली ना, लगेच कळेल आपल्याला. आणि हे बघ भावा, काय बी झालं ना तर तुझ्यावर काही येऊ देणार नाही. तुझा भाऊ अजून जिवंत आहे. ये तुम्ही. काय रे बलमा, तुझा दोस्त चुकीचा वागतोय तर त्याला सांग की जरा. जाऊ दे,
तुला काय सांगायचं म्हणा, तूच त्याला आयडिया दिली असणार. अहो नाही 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 वाघमारे, ही माझी आयडिया नाही, ही सत्याची आयडिया होती. एवढ्या टोकाला जाऊन वागायला लागलाय का तू? ठीक आहे, मी पण आता सण नाही करणार. एकदा इथून बाहेर पडले ना, कशा बेड्या ठोकते तुम्हाला बघाच तुम्ही. बेड्या पोलीस स्टेशनात नेलं तर मला टायरात गाडून सुचवतील. वाघमारे मॅडम, कसं असते माहितीये का, एकानं रागवलं की दुसऱ्याला शांत बसायचं असतं, दुसऱ्याला शांत बसलं की मग दुसऱ्याला रागवायचं असतं. आता माझं काय म्हणणं माहितीये का, सत्याचं एकदा म्हणणं तुम्ही ऐकून घ्या हो. म्हणजे कसं असतंय माहितीये वाघमारे मॅडम, ज्यावेळी नात्यामध्ये बस झालं, पुढचं काय सांगू नकोस मला, ऐकायचं नाही मला. जा निघ आता, निघ. आम्ही तुम्हाला किडनॅप केलं का तुम्ही आम्हाला किडनॅप केलं? निघ आता. हॅलो पप्पा, मी आलोय बाहेर, जरा दरवाजा उघडा. सत्या, पप्पा मग मी कुठं आहे? अरे मला पण माहित नाहीये. ती इथून बाहेर पडली, ती परत आलीच नाही अजून. आणि कवीला पण बोलवून घेतलंय तिनं. बर, तुम्ही झोपला नाही अजून? नाही, पण मला सांग, मंजू कशी आहे? मंजू बरी आहे ना? तू तू बोललायस का तिच्याशी? होय, पण नीट बोलणं झालं नाही आमचं. त्या चिडल्यात माझ्यावर. त्यांचं असं म्हणणं आहे की मी बदलायचं फक्त नाटक केलं होतं. त्यांना अजून बी गुंडच वाटतो. सत्या, अरे आता या परिस्थितीत तिला राग येणं साहजिक आहे. हे बघ, तुझा हेतू जरी चांगला असला तरी तिला भीती वाटणं साहजिक आहे ना, कारण तुझ्याकडून हे तिला अपेक्षितच नव्हतं. हो पण पप्पा, माझं प्रेम, माझी काळजी, माझी तळमळ दिसत नाही होय त्यांना. सत्या, हे बघ, थोडं दमानं घे. तिला हे सगळं समजलंही असेल, पण मुद्दाम तुझ्या समोर वाईट वागायचं नाटक करत असेल ती. होय, मला बी तसंच वाटतंय. सत्या, हे मन, मंजूला तुला नकार देण्यामागं तुझ्या मम्मीचा काहीतरी हात आहे असं मला सारखं वाटतंय. कारण ती ज्या लगबगीनं बाहेर गेली ना, त्यावरून तर मला पक्क वाटतंय की ह्या मागं तीच असणार आहे. जाऊ देत, आता हे नेहमीच झालंय बघ. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच, ते कधीच सरळ होणार नाही. चल, तू जेवून घे. नाही नको. एकदा सांगितलेलं कळत नाही, जेवणार नाही, उपाशी मरीन. तुला काय करायचंय? वाघमारे उपाशी आहेत तिकडे. जेवण गेलंच नाही. नाही म्हणजे खाली बसून जेवणाची मजा असते ना, ते असं नाही. बरोबर आहे तुमचं. म्हणजे कसं, तुमच्या स्टेटस प्रमाणे बोलला तुम्ही. बघा आमचं स्टेटस कसं आहे, आमच्या घराचं डायनिंग टेबल, आणि ती काही वेगळीच मजा असते. कमी मटण जर असं जोन होतं ना, असं फिरेशन कवळं असतं का नाही, का चांगलं शिजलं असतं, आणि मग चव पण कशी भन्नाट लागली असती. बघ वय मम्मी, आता आपण एवढं खाल्लं पण तुमच्या हातची चवच कळाली नाही बघा. आमच्या मम्मींच्या हातची चव म्हणजे एकच नंबर बघ. लई भारी हाय का नाही? आमच्या बायकोच्या हाताची चव म्हणजे सवयच नाही ना स्वयंपाकाची. तिला एकच सवय, उड्यात आलं गिळायचं झोपायचं, उड्यात आलं गिळायचं झोपायचं. बया 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 बया, काय खोटाडा माणूस आहे. इतके वरीच झालं, एवढं चांगलं तुमल्या मी बनवत होती, चमचमीत बनवत होती. हा, ती चांगलं चुंगलं चमचमीत जेवण खाऊन खाऊन तर असं गंडारलाय की. आणि तुम्ही असुरवीन बाई, इतका पातूर, कोपरा पातूर वगळ तर आता वर आपल्याचा की. हा, 4-4 वेळा भात घेतला, ती समज खाऊन चांगलं टुमटुमीत फुगलायचा की. आणि तरी बी नावं ठेवताय मी, इथं काय पार्टी कराय आलाय?
एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्या मायालेकींनी पोलीस स्टेशनात आपल्या नावाचं जर मटण शिजवलं तर आपण मग बिन भाड्याच्या खोलीत. वाईट जरा डोसकं लढवा. तुम्ही जे आजचं करून म्हणताय का नाही मी अशी राजकारणी, त्याचा वाईट काय तर उपयोग करा. नाहीतर मग एक काम करू, आपण समधी हितनं पळून जाऊ, तवाच ह्यातनं सुटू. अजिबात कुणाला पळायची कुठं जायची काही गरज नाही. माया सुर्वेचा एक फोन आपल्याला जाब विचारणार कोण? होय का नाही? काय जो कोण आहे तिथं फोन फिरवा. विचार कसला करताय? हे फुकटे, समजव तुझ्या नवऱ्याला. आपल्याला पोलिसांनी पकडलंय का, निरोप धाडलाय का, नोटीस पाठवली का? मग कशाला घाबरायचं? आपण सांगितलं ना तेव्हा आत्ताच आपण काय करायचं नाही. ही फुकटे, हिचं नवरा नाही व ती कुत्रा केकायला कोई 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 करत असताय. सांग त्याला. मग हे सगळं व्हायची वाट बघायची का आपण? हे सगळं व्हायच्या आधी काहीतरी केलं पाहिजे ना. तज्ञ आपण ज्याला जाणार आहे फिक्स. जोपर्यंत आपल्या शिफ्टीवर कुणी पाय देत नाही तोवर आपण कुणाला चावायचं नाही. ह्यो राजकारणातला पहिला नियम असतोय. जवळ आपल्याला पोलीस पकडायला येत नाहीत तवर आपण काय करायचं नाही. शांतम पापम, एकदम शांत राहायचं. आपल्याला पोलीस पकडतील का नाही तेव्हा फक्त माया सुर्वेचा एक फोन आपल्याला जाब विचारणार कोण? होय का नाही? कवे हे सगळं खरंच होईल? हो, मग आमच्या मम्मी काय तुम्हाला अशा हलक्या राजकारणी वाटले होय? मला तुम्ही हलक्यात घेऊ नका बरं का. तुम्हाला एक गॉसिप सांगते. गॉसिप. ओ मम्मी, गॉसिप नसते, सिक्रेट असते. सिक्रेट. तेच एका फोनवर हाफ मर्डरच्या केस म्हणतात नाही असा बाहेर काढला होता. मग हे प्रकरण तर तुमच्यासाठी असं लिंबू टिंबूच असत आहे का नाही? मग काय टेन्शन घ्यायचं नाही. भूताचं पिक्चर बघितलं नाही पाहिजे रो. स्वप्नात पण बाया रडतात त्या. खरोखर भूत आले का काय? कोण आहे? मला भूक लागली. या भूताला माझं पण नाव कसं माहित? भूक लागलं तर मग मी काय करू? बर्मा, मला खरंच भूक लागली. इकडे ये. देवा, आज खाल्लेली बिर्याणी शेवटची बिर्याणी नाही झाली पाहिजे. वाघमारे मॅडम, तुम्ही का त्रास देताय मला? अटॅका वाजता माहिती का? जीव घ्या वाजता माझा. पण मला खरंच भूक लागली. अहो मग वाघमारे मॅडम, अहो तिथं बिर्याणी ठेवली ती खायची की? का त्रास देताय मला वाघमारे मॅडम तुम्ही? आता हात बांधून कसं खायचं ते बी शिकवत जावा किडनॅप झालेल्या माणसाला. खुळ्या डोक्याचा. थांबा सोड. पण वाघमारे मॅडम, आय रिस्पेक्ट फॉर यू, पण नो चालाकी माझ्या समोर. चालाकी कशाला करू? मला पण बघायचंय तुझा मित्र मला इथं ठेवून काय करतोय ते.
हाताने थोडी जेवायचं आपल्याला, जेवायचं हाताने असतंय ना. हा जेवा. बलमा, हा असं मी जेवताना कोण माझ्याकडे बघत बसलं की नाही, मला जेवण जात नाही. होय का? मग मी काम करतो वाघमारावर, मी इकडे तो करून बसतो. तुम्ही जेवा. हा फक्त वाघमारे मॅडम तुम्ही माझ्या संग बोलत राहा, म्हणजे कळला पाहिजे तुम्ही तिथं जायचा. हा बोला बोला. कसं चाललंय निवडणुकीचं काम? निवडणुकीची काम होय, ती काय दिवसभर चालूच असतात बघा. दिवसभर निवडणुकीची कामं करायची, रातच्यालाही तुमची सत्याची कामं करायची. असा तन मन देह सगळं असं व्यापून जातो बघा. पण काय करणार, सत्याची जिगरीत वस्तू ना, त्यासाठी कधी पण काय पण कसं पण. ते ना सत्य, सॉरी बलमा, तू शान आहेस की नाही, जरा समजाव सत्याला, चुकीचं वागतं की नाही तो. हा वाघमारे मॅडम मी हुशार आहे हे खरं आहे, पण सत्य चुकतंय हे तुमचं चुकीचं आहे लक्षात. अगं आम्हाला जास्त विषय वाढवायचा नाही, वाढवायचं पण नाही आम्हाला तर. पण झालं काय माहितीये वाघमारे मॅडम, तुम्ही जो नकार दिलाय ना, तो नाईला जर नकार दिलाय हे सत्याला कळलं पाहिजे. आणि ते कुणाकडनंच कळणं झाले ना, तुमच्याकडनं ना तुमच्या आईकडनं ना कुणाकडनं. आणि सत्य पण लय हट्टे, त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो गप बसल असं मला काय वाटत. कसं असतंय माहितीये का वाघमारे मॅडम, तुम्हाला कळलं पाहिजे. हो बरोबर वाघमारे मॅडम. वाघमारे मॅडम, हो वाघमारे मॅडम. वाघमारे मॅडम चिटिंग करताय तुम्ही. वाटलं होतं वाघमारे मॅडम चिटिंग करताय तुम्ही, चिटिंग करताय वाघमारे मॅडम तुम्ही. ओ वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम. ओ वाघमारे मॅडम, ओ वाघमारे मॅडम. हो वाघमारे मॅडम ऐका हो जरा, हे बघा इकडे. अहो वाघमारे मॅडम, अहो तुम्हाला विनंती करतो, पळू नका हो, सत्य आम्हाला नाही मारम हो. आणि तुम्हाला तो बोललाय पण, आता जुना सत्य जरा म्हणजे विचार करा कसला आनंद तुम्हाला. हो वाघमारे मॅडम, अहो पळू नका वाघमारे मॅडम. तिथं बघ. गेलं रे तिकडे उचल.